बीड नंतर वळूयात अहिल्यानगरकडे। अहिल्यानगरमधून एक बातमी येते। राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी इथे कानिफनाथ यात्रेवरून पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावू देणार नाही या आपल्या जुन्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत ठाम राहिली आहे। सरपंच संजय मरकड यांनी ही भूमिका अधिकृतपणे जाहीर केल्यानं आता यात्रेपूर्वी जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटलंय। वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आमच्या रीतिरिवाज परंपरा पाळत नसतील, पशु हत्या करीत असतील, पाकिटमारी करीत असतील, चोऱ्या करीत असतील आणि जर आमचा प्रसाद हलाल करून जर विकणार असतील, आमच्या देवाच्या परंपरा जर मोडीत काढत असेल तर आम्ही या वर्षी सुद्धा मागच्या वर्षी घेतलेल्या ठरावाप्रमाणेच या वर्षी सुद्धा मुसलमान समाजाला बंदी घातलेली आहे। तर आता थेट मढीत जाऊया, तिथे अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशील थोरात। सुशील, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी देवस्थान हे 18 पगड जातींचं श्रद्धास्थान म्हणून मानलं जातं। मात्र गेल्या वर्षापासून या ठिकाणी वाद सुरू झाला आहे। तो वाद म्हणजे मुस्लिम बांधवांना या ठिकाणी जे आहे त्या यात्रा उत्सव काळामध्ये स्टॉल लावू दिले जाणार नाही। हा वाद आता यावर्षी पुन्हा उफळून आला आहे। मढी ग्रामपंचायतीने जो मागच्या वर्षीचा ठराव केलेला आहे तोच ठराव यावर्षी सुद्धा अंमलात आणण्याचं सांगण्यात येत आहे। मढी ग्रामपंचायतीने हा जो ठराव केला होता तो ठराव यामुळे केला होता की जे मुस्लिम बांधव आहेत ते मुस्लिम बांधव यात्रा उत्सव काळामध्ये गोडधोड पदार्थ करतात, तेलकट पदार्थ करतात, जी पवित्र आहे ते पवित्रता राखली जात नाही। या कारणामुळे या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी स्टॉल लावू दिले जाणार नाही असा ठराव मढी ग्रामपंचायतीने केला होता। त्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा मोठा गदारोळ उडाला होता आणि यावर्षी सुद्धा आता मोठा गदारोळ उडण्याची शक्यता आहे। काय प्रशासन याकडे काय भूमिका घेते हे पाहणेच उचित ठरणार आहे आणि यानंतर पालकमंत्री असतील, त्यानंतर तिथलचे स्थानिक आमदार असतील, यांची भूमिका काय असणार याकडेही सर्व ग्रामस्थांचं